आज आपण शेवया उकडण्याच्या दोन पद्धती बघणार आहोत। या दोन पद्धतीने शेवया उकडाल तर एक एक शेवयाचा दाना मोजून घ्याल इतकी मोकळी शेवया होतात। शेवया उकडण्याच्या पहिल्या पद्धतीसाठी एका पातेल्यामध्ये 2 मोठी वाटी पाणी उकळवून घेतले व एक गॅसवर कढई गरम करण्यास ठेवली। त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतले आणि 1 वाटी शेवया कढईमध्ये घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतले। नंतर उकळवून घेतलेले पाणी शेवयामध्ये घालून 4-5 मिनिटे शेवया शिजवून घेतल्या आणि एका चाळणीमध्ये शेवया घालून शेवयाचे पाणी निथळून घेतले। मोकळ्या सुटसुटीत शेवया खाण्यास तयार आहे। शेवया उकडण्याच्या दुसऱ्या पद्धतीसाठी एका पातेल्यामध्ये 2 मोठी वाटी पाणी उकळवून घेतले व पाण्याला मस्त खळखळून उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी शेवया घालून 4-5 मिनिटे शेवया शिजवून घेतल्या। 4-5 मिनिटांनंतर आपल्या शेवया मस्त शिजतात। एका चाळणीमध्ये शेवया घालून शेवयाचे पाणी निथळून घेतले व शेवयावरती थंड पाणी घालून घेतले म्हणजे आपल्या शेवया मोकळ्या सुटसुटीत होतात।